आहे राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्र्यांनी कालच्या एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपचं पुन्हा सूत जुळणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। कालच्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी युतीच्या संदर्भात वक्तव्य केलं। एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय। व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी। मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील या वक्तव्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। मुख्यमंत्र्यांचं हे विधान म्हणजे अप्रत्यक्षपणे संभाव्य युतीचे संकेत आहेत का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय बोलावं तेच सुचत नाही। कुठल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणाबरोबर युती करतात, आघाडी करतात, तसं काही त्यांच्या मनात आलेलं असलं तर मला त्याच्याबद्दल माहिती नाही। विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ भाषणात बोलून त्यावरून घुमजाव केलं नाही, तर त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा उद्धव ठाकरेंनी राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हणत आपलं विधान आणखी भक्कम केलं। व्यासपीठावरचे माझी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, तर काय याच्यातून अर्थ म्हणजे तोच आहे की माझी सहकारी तिथे होते आणि उद्या सगळे कोण एकत्र आले तर भावी कोण होऊ शकतात। सगळे एकत्र म्हणजे आता ते येतील तेव्हा कळेल ना। तुम्ही आणि भाजप सगळे म्हणजे चारही पक्ष आता ठीक आहे, आता बघू येणारा काळच काय ते ठरवेल। खरं तर शिवसेनेनं महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपचे अनेक नेते युतीसाठी प्रयत्नशील होते। त्यात कधी चंद्रकांत पाटील ते कधी मुनगंटीवार अनेकांना युती संदर्भात शिवसेनेला अप्रत्यक्ष संकेत देत होते, पण भाजपचे सगळे प्रयत्न फोल ठरले। आता मात्र स्वतः उद्धव ठाकरेच राजकारणात काहीही घडू शकतं म्हणत युती संदर्भातले संकेत देत आहेत। त्यामुळे भाजपकडून साहजिकच यावर वेगानं प्रतिक्रिया येत आहेत। आजच्या वक्तव्याचा आपण एवढाच अन्वयार्थ काढूया की माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवतायत आणि ते सरकार कशा प्रकारे डिलिव्हर करताय, किती भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होतोय, या सगळ्याचं रिअलायझेशन कदाचित त्यांना झालं असेल। त्यामुळे आपण शुभेच्छा समजू। टिपाटिपीचा स्वभाव असल्यामुळे त्याच्यावर बोलले असावे असं मला एक वाटतं। दुसरं, या वक्तव्यातनं त्यांना असाही संदेश द्यायचा असेल की उद्या भारतीय जनता पार्टी बरोबर त्या ठिकाणी जायचं असेल तर आमची तयारी आहे, मानसिकता आहे, अशाही प्रकारचा संदेश त्यांना या वक्तव्यामागे द्यायचा असू शकतो। विशेष म्हणजे सातत्यानं शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार करणारे नारायण राणे यांनी सुद्धा पक्ष नेतृत्वाच्या पुढे जाणार नसल्याचं सांगत युतीला समर्थन दिलंय। अंदाज आला असेल, वातावरण बदलत असेल, माझ्या आवडीचं काय पण ते आत्ता काय बोलतील दुपारी संध्याकाळी काय सांगता येत नाही। मग त्यांनी स्पष्ट बोलावं, उद्याचे सहकारी आहेत, कळलं की नाही। त्यामुळे त्यांच्या आता आम्हाला फेवर असेल तर मी कशाला आता सांगू, त्याच्यावर बोलू, तर मला नो कॉमेंट्स। दुसरीकडे शिवसेनेचे नेते मात्र पक्षप्रमुख ठरवतील ते मान्य असं म्हणत समर्थन दर्शवतायत। जुने सहकारी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये एकत्र होते आणि त्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला असेल। शेवटी मुख्यमंत्री महोदय आमचे पक्षप्रमुख देखील आहेत, कुठलाही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन हा घ्यायचा अधिकार त्यांचा आहे। मुख्यमंत्र्यांच्या युती संदर्भातल्या वक्तव्यानं काँग्रेसची मात्र अडचण झाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तात्काळ काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये ताणतणाव राजकीय लोकांमध्येही होता आणि विशेष करून भाजपमध्ये खूपच ताण त्याच्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून त्यांच्याकडून वक्तव्य येत होतं की आम्ही या 15 ऑगस्टला पुढच्या 26 जानेवारीला झेंडे फडकवू आणि अखेर ते सत्तेत येऊ शकले नाही। त्यांचाही ताण कमी करायला आणि मुख्यमंत्र्यांची सवय आहे ती आम्ही अनेकदा पाहिली की असं मनोरंजनात्मक काही बोलून टाकावं आणि असा जोक करू शकत असतील आणि ते केलं असेल।
एकंदरीतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानानं राजकीय खळबळ माजली आहे। भाजपशी काडीमोड केल्यापासून मागील 2.25 वर्षात कधीही युती संदर्भात चकार शब्द न काढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। महाविकास आघाडी सरकारमधल्या कुरबुरींना उद्धव ठाकरे कंटाळलेत का? उद्धव ठाकरे मित्रपक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत का? उद्धव ठाकरे भाजपची आक्रमकता कमी करण्याचा प्रयत्न करतायत का? एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय हे सध्या तरी कुणालाच सांगता येणार नाही। पण उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।